परंतु आता इथं तुमची सगळ्यात मोठी जबाबदारी कुठली आहे तर तुम्हाला तुमची प्रेफरन्स लिस्ट द्यायची मित्रांनो. ऑप्शन फॉर्म भरून द्यायचा आणि 90% स्टुडंट्सला हे कसं करायचं माहित नाही. तर त्या संदर्भातच हा डिटेल्ड व्हिडिओ जो की तुम्हाला आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि इतर नातेवाईकांना अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. तुम्ही कन्फर्म म्हटल्यानंतर तुम्हाला ओटीपी येणार तुमच्या रजिस्टर्ड मोबाईलवरती. तो ओटीपी दिल्यानंतरच तुमचा फॉर्म कन्फर्म होईल आणि तुम्ही जर याला केलं तिथे 1 नंबरचा प्रेफरन्स येतोय. मी जर मला वाटतं की आता डॉक्टर अशोक गुजर टेक्निकल इन्स्टिट्यूट दौलतराव आहेर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कराड हे मला 2 नंबरला सिलेक्ट करायचं तर 2 नंबरला टिक करा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं केमिस्ट्री बाय स्वामी सर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, ज्या क्षणाची तुम्ही कालपर्यंत आतुरतेने वाट पाहत होता तो क्षण तुमचा आलेला आहे, ते म्हणजेच आपल्या CETची फायनल मेरिट लिस्ट तुम्हाला मिळालेली आहे. आता यानंतरची स्टेप काय दिलेली आहे CET सेलने, ती म्हणजे ऑप्शन फॉर्म फिलिंग, जी की सगळ्यात कॉम्प्लिकेटेड, सगळ्यात हार्ड वाटणारी आणि किचकट वाटणारी प्रक्रिया, जी की बहुतांश विद्यार्थ्यांना माहीतच नाही आहे की कशा पद्धतीने ही स्टेप पार करायची. आणि खरं सांगू का, खरं तर याच स्टेपवरती तुमचं कंप्लीट फ्युचर डिपेंड आहे. आत्तापर्यंत तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं आहे, फॉर्म व्हेरिफिकेशन केलेलं आहे, तुमचे डॉक्युमेंट सगळे क्लिअर आहेत, त्यानंतर तुमची मेरिट लिस्ट पण आलेली, तुमचा रँक पण आलेला आहे. ह्या स्टेप्स थोड्या कॉमन आहेत आणि थोड्या इझी पण होत्या. परंतु आता इथं तुमची सगळ्यात मोठी जबाबदारी कुठली आहे तर तुम्हाला तुमची प्रेफरन्स लिस्ट द्यायची आहे मित्रांनो. ऑप्शन फॉर्म भरून द्यायचं आहे आणि 90% स्टुडंट्सला हे कसं करायचं माहीत नाही. तर त्या संदर्भातच हा डिटेल्ड व्हिडिओ जो की तुम्हाला आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि इतर नातेवाईकांना अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कुठेही दुसरीकडे जाऊन ऑप्शन फॉर्म भरणार नाही. तुम्ही स्वतः तुमच्या कॉम्प्युटरवरती, लॅपटॉपवरती तुमचा ऑप्शन फॉर्म अगदी इझिली भरणार आहे. कारण मी सांगणार आहे कशा पद्धतीने ह्या सर्व स्टेप्स अगदी इझी आहेत मित्रांनो. येते का लक्षात? सो चॅनलला अजून देखील सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा, कारण आपल्या कॅप राऊंडची कंप्लीट डिटेल्स, प्रत्येक स्टेप इथून पुढची 4ही कॅप राऊंडची, स्पॉट राऊंडचे तुम्हाला या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मिळणार आहेत. चलो उशीर न करता आपण बघूयात कशा पद्धतीने तुम्हाला तुमचा ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. पहा मित्रांनो, मी आपल्या वेबसाईटवरती आहे, CET सेलच्या गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल. तुम्हाला ॲडमिशन पोर्टलवरती जायचं आहे. तिथं आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस कॅप राऊंड 26-27 असा टॅब दिसतोय आणि अंडर ग्रॅज्युएट कोर्सेसमध्ये BE BTechला तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथं तुम्हाला डॅशबोर्डवरती दिसणार आहे न्यू रजिस्ट्रेशन किंवा ऑलरेडी रजिस्टर्ड. आता तुम्ही ऑलरेडी रजिस्टर्ड केलेलं आहे, तुमचा रजिस्ट्रेशन ID तुम्हाला टाकायचा आहे, पासवर्ड तुम्हाला टाकायचा आणि ते पाठ देखील ठेवा. मोबाईल नंबर तो जागेवर ठेवा, तुमच्या जवळ ठेवा. आता मी तुमच्या स्वतःच्या रजिस्ट्रेशन IDमध्ये आपण एंटर करत असतो. इथं तुम्हाला कॅप प्रोसेस रजिस्ट्रेशन दिलेलं असतं. या ठिकाणी तुम्हाला टेक्निकल कोर्स म्हणजे एज्युकेशनमध्ये तुम्ही सिलेक्ट करा. बॅचलर ऑफ इंजिनिअरिंगसाठी आपण अप्लाय करतो आहे. तुमचे डिटेल्स इथं दिलेले असणार आहेत मित्रांनो. सगळे डिटेल्स तुम्हाला दिसतील आणि तुम्ही जर खाली आलात ह्या सगळ्या इन्स्ट्रक्शन वाचून तर इथं तुम्हाला टॅब दिसेल प्रोसीड टू फिल द ऑप्शन फॉर्म. आता इथून पुढचा खरा सगळा गेम असणार आहे. तर लक्षात ठेवा, इथून पुढच्या कुठल्या स्टेप्स आहेत. तुम्ही ज्यावेळी ह्याला क्लिक करता तर तुम्हाला असं दिसेल की एकूण 4 स्टेप्स तुमच्या समोर डॅशबोर्डवरती दिसतील. शॉर्टलिस्ट युअर ऑप्शन्स. तुम्ही कन्फर्म म्हटल्यानंतर तुम्हाला OTP येणार आहे तुमच्या रजिस्टर्ड मोबाईलवरती. तो OTP दिल्यानंतरच तुमचा फॉर्म कन्फर्म होईल आणि नंतर तुम्हाला प्रिंट आउट काढायचे, तो तुमचा ऑप्शन फॉर्म सबमिट झालेला असेल. आता बघूया आपण स्टेप 1 शॉर्टलिस्ट कसं करायचं आहे. पहा, शॉर्टलिस्ट युअर ऑप्शन्समध्ये त्यांनी काय दिलेलं आहे, सिलेक्ट युअर कोर्स नेम दिलं आहे. तर इथं सिलेक्ट कोर्स म्हणते ते. समजा आपण इथं कोर्स सिलेक्ट केला, कुठलं पण एक कोर्स आपण सिलेक्ट करू शकतो. सिव्हिल आहे, इन्फ्रास्ट्रक्चर आहे, सिव्हिल इंजिनिअरिंग आहे, त्यानंतर कॉम्प्युटर इंजिनिअरिंग आहे, कॉम्प्युटर सायन्स आहे, कॉम्प्युटर सायन्स बिझनेस आहे. ह्या सगळ्या तुमच्या ब्रँचेस आहेत. कुठला पण कोर्स तुम्ही सिलेक्ट करू शकता मित्रांनो. सपोज इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आपण सिलेक्ट केलं. त्यानंतर सिलेक्ट युनिव्हर्सिटी. इथं वेगवेगळ्या युनिव्हर्सिटी, तुम्हाला जर पर्टिक्युलर युनिव्हर्सिटीमधलेच कॉलेजेस पाहिजे असतील तर सिलेक्ट करा, अदरवाईज हे ऑलच ठेवा, कारण सिलेक्ट करायची गरज नाही. त्यानंतर डिस्ट्रिक्ट, तुम्हाला जर फक्त पुणे जिल्ह्यातले कॉलेज पाहिजेत तर इथं पुणे जिल्हा आहे, अमरावती आहे, जालना आहे, सातारा आहे, धाराशिव आहे, सोलापूर आहे. तुम्ही डिस्ट्रिक्ट पण पर्टिक्युलर सिलेक्ट करू शकता. मी इथे सध्या याला ऑल ठेवतो कारण मला सगळ्या महाराष्ट्रातले कॉलेजेस पाहिजेत. सिलेक्ट इन्स्टिट्यूट स्टेटस. तुम्हाला कसं पाहिजे, गव्हर्नमेंट पाहिजे, गव्हर्नमेंट ॲडेड पाहिजे, तुम्ही जे टॅब सिलेक्ट करणार फक्त त्याचीच लिस्ट तुम्हाला ते डिस्प्ले करणार आहे. त्यामुळे विचार करून टॅब सिलेक्ट करा. तुम्हाला जर काही नको असेल, कुठले पण कॉलेजेस पाहिजे तर ऑल ठेवा. मायनॉरिटी स्टेटस, लिंग्विस्टिक मायनॉरिटी कॉलेजेस असतील किंवा रिलिजियस मायनॉरिटी कॉलेजेस असतील, इथं पण तुम्ही स्पेसिफिक ते कॉलेज डिस्प्ले करू शकता, म्हणजे सर्चला तुम्हाला सर्च ऑर्डरला प्रॉब्लेम येणार नाही. सिलेक्ट इन्स्टिट्यूट ॲटॉनॉमी स्टेटस. इथं तुम्हाला ॲटोनॉमस, नॉन ॲटोनॉमस दिलं आहे, मी इथं ऑलच ठेवणार आहे. जर तुम्ही रजिस्ट्रेशन करताना TFWSला ऑन केलं असेल तर ते येस करा,
नसेल केलं तुम्ही TFWS लावून तर हे तुम्हाला ऑप्शन तसा दिसणार नाही, याला मी ऑल ठेवतो. आता पहा, मी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ऑल महाराष्ट्रामधले जे कॉलेजेस असणार आहेत त्याच्यासाठी मी सर्च टॅब लावलेला आहे. आता इथं काय दिलेलं आहे, सर्च इन्स्टिट्यूट. इथं कुठलंही सध्या इन्स्टिट्यूट आहे का, नाही. मी जर सर्च केलं तर तुम्हाला असं दिसेल की खाली हे पहा, हे सगळे कॉलेजेस आलेले आहेत. गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अमरावती, आणि साहजिकच हा कोणाचा कोड असणार आहे, हा जो दिलेला आहे मित्रांनो, इथं चॉईस कोड दिला आहे. पहा काय काय आलं आहे, इन्स्टिट्यूट कोड आला आहे, इन्स्टिट्यूट नेम आलं आहे, युनिव्हर्सिटी नेम आलं, चॉईस कोड आला. तुम्हाला काय करायचं, आता हे सगळे इलेक्ट्रिकलचेच कोड आहेत बरं. पण इथं 2 प्रकारे तुम्हाला टॅब आलेला दिसतो मित्रांनो. कोणत्या 2 प्रकारे आलेला आहे तर तुम्ही बघू शकता इथं की चॉईस कोडमध्ये एक 10 आला आहे आणि एक 1T हा ऑप्शन आलेला आहे, हो की नाही. तर तो 1T म्हणजे काय आहे तर तो TFWSचा कोड आहे मित्रांनो, येते लक्षात. आणि जे बाकीचे नंबर्स आहेत ते नॉर्मल कोड आहेत. हे जे दिसते तुम्हाला इथं TFWS साठी आहे, आणि 10 म्हणजे हे नॉर्मलचे कोड आहेत. तर TFWSचं मेरिट जरा जास्तच असणार आहे, पण TFWSमध्ये तुम्हाला स्कॉलरशिप मिळणार आहे. आता मुलींसाठी ऑलरेडी फ्री एज्युकेशन आहे, त्यामुळे मुलींना हा विषयच नाही येणार. पण मुलांच्या बाबतीत तुम्ही TFWS जर चांगलं पर्सेंटाईल असेल तर TFWSसाठी पण तुम्ही चेक करू शकता. आता यावर्षी CETनं काय केलेलं आहे पहा, तुम्हाला जर समजा आता गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अमरावती याच्यासाठी TFWSसाठी तुम्हाला चॉईस कोड ॲड करायचा आहे. तर तुमच्याकडे ऑलरेडी काय करायचं आहे की जी पूर्ण लिस्ट आहे तुमची ती कागदावर पाहिजे मित्रांनो. कॉलेज कोड, कॉलेजची ब्रँच आणि तुमचं जे पर्सेंटाईल आहे त्याला मॅच होतं आहे का हे बघण्यासाठी तुम्ही अगोदर ट्राय केलेलं पाहिजे. नसेल तर CETने यावेळेस इथं ऑप्शन दिला, इथं पहा कट ऑफ चेक करा म्हणते मागच्या वर्षीचा. तुम्ही जर पाहिलं तर इथं तुम्हाला मागच्या वर्षीचा कट ऑफ चेक करता येईल. 1 मिनिट. हे पहा मित्रांनो, आता गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अमरावती त्याचा TFWSचा जो कोड आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा दिलेला आहे. आणि तुम्ही इथं बघू शकता OBCसाठी TFWS ट्युशन फीस वेवर स्कीम गेल्या वर्षीचा कट ऑफ किती आहे, राऊंड 1चा 90 आहे, त्याच्यानंतर राऊंड 2चा 90.65 आहे, 65-37 65-37 तुम्ही बघू शकताय 65-37. तर हे राऊंड 4 जो की कायम गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज अमरावती असल्यामुळे तोच तुम्हाला कट ऑफ दाखवतोय आणि तुमचं पर्सेंटाईल ह्याला मॅच होतंय का ते पण पाहणं गरजेचं आहे. आता तुम्ही नॉर्मल जर बघितलं तर नॉर्मलचा कट ऑफ बघा त्याच कॉलेजचा किती आहे, त्याच्यानुसार तुम्ही बघू शकता. हे सगळे कट ऑफ दिलेले आहेत तुम्हाला की कशा पद्धतीने अमरावती कॉलेज इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग OBC NT साठी सगळ्या कॅटेगरीसाठी तुम्हाला इथं कट ऑफ पण दिसतील गेल्या वर्षीचे. आता याचा फायदा काय होतो तर लक्षात घ्या, जे तुम्हाला कॉलेजेस ॲड करायचे आहेत, आता आपण ॲड करणार आहे. सपोज इथं बघू शकतोय की मला हे TFWSला ॲड करायचं आहे, मला हे करायचं आहे. आता विद्यार्थ्यांना वाटते की सर ह्याचा प्रेफरन्स आत्ताच नसते प्रेफरन्स, तुम्हाला फक्त काय करायचं आहे शॉर्ट लिस्ट करून घ्यायचं आहे. तुम्हाला हे कॉलेजेस ॲड करायचे आहेत. पहा आता मी इलेक्ट्रिकलचे कॉलेज हे नॉर्मलचं ॲड करायचं आहे, ॲड करत चालतं आहे. TFWSसाठी ॲड करायचं आहे, असे मी कॉलेजेस ॲड करतो आहे. पहा सन्मती कॉलेज, जे जे काही गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग छत्रपती संभाजीनगर मला हे TFWSसाठी ॲड करायचं आहे, किंवा गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज छत्रपती संभाजीनगर नॉर्मलसाठी ॲड करायचं आहे. मी हे सगळे इलेक्ट्रिकल, आता हे इलेक्ट्रिकलच्या ब्रँचेस होत्या. आता मी काय करतो की इथे चेंज करतो. पहा मला वाटतं की आता मला सिव्हिलचे पण कॉलेजेस पाहिजेत, तर मी इथं काय करायचं की ज्या ठिकाणी सिव्हिलचे ब्रँच दाखवतं इथं तुम्ही चेक करू शकता, सिव्हिल इंजिनिअरिंग इथं दाखवलेलं आहे. आता इथं काय करायचं सर्च इन्स्टिट्यूट म्हणायचं. परत हे खाली की तुम्हाला आता जे कॉलेजेस दाखवतील ते सगळे कुठले दाखवतील, सिव्हिलचे दाखवतील. पहा मित्रांनो, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यवतमाळ, आता त्याचा TFWS गेल्या वर्षीचा कट ऑफ पण चेक करता येईल तुम्हाला. या पद्धतीने त्याचा रँक आणि कट ऑफ पण दिलेला आहे 4 राऊंडसाठी. तुमच्या पर्सेंटाईलला मॅच होतं का ते पण बघा आणि कॉलेजेस ॲड करत चला. आता इथं आपण हे कॉलेजेस ॲड करतोय. सपोज TFWS नॉर्मल, ज्यांना TFWS नको आहे त्यांनी T वाला ऑप्शनच घेऊ नका. दुसरा एक L वाला ऑप्शन असतो L0, तर ते जे आहे ते रिजनल लँग्वेजेसमध्ये पण तुम्हाला त्या ठिकाणी मीडियम अवेलेबल होतं एज्युकेशनचं, म्हणून ते Lचा ऑप्शन आहे. Lचा ऑप्शन आपल्याला क्लिकच करायचं नाही, घ्यायचंच नाही. ठीक आहे, आपण TFWS आणि नॉर्मल घेतलं तर हे तुम्ही कॉलेजेस असे सिलेक्ट करू शकता. हे पहा कुठले पण मी कॉलेजेस ॲड करतोय. आणि शेवटी इथं काय येते मग खाली टॅब येईल तुम्हाला. हे सगळे कॉलेजेस आल्यानंतर खाली टॅब काय येतो पहा, इथं दाखवतो मी तुम्हाला. ॲड सिलेक्टेड ऑप्शन्स म्हणते. मग आता तुम्ही जे कुठले कॉलेजेस ॲड केलेत, इलेक्ट्रिकल झालं, सिव्हिल झालं, तुम्हाला अजून जर दुसरी ब्रँच बघायची असेल वरती जावा,
मी दाखवतो अजून परत. तुम्हाला वाटतंय अजून मला दुसऱ्या ब्रँचेस बघायच्यात किंवा पर्टिक्युलर डिस्ट्रिक्टमधले अजून कॉलेज राहिलेत काय की, तुमच्याकडे जे रिटर्न लिस्ट आहे कागदावरती 100 कॉलेज 150 कॉलेज ते होईपर्यंत थांबायचं नाही. परत काय करा, तुम्हाला वाटतंय की मला संगमनेरचं कॉलेज पाहिजे, मला सोलापूरचं कॉलेज पाहिजे, मला नांदेडचं कॉलेज पाहिजे, तर इथं डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करा तेवढेच कॉलेज. आता फॉर एक्झाम्पल पहा, मला आता काय करायचं ENTC ब्रँच पाहिजे, छत्रपती संभाजीनगर सिव्हिल इंजिनिअरिंग. हां, आता बघा इथं मी काय केलं की पर्टिक्युलर डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केला. आता तुमच्याकडे 70-80 ऑप्शन्स झालेले आहेत आणि मी पर्टिक्युलर डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केलं. छत्रपती संभाजीनगरमध्ये मला सिव्हिल इंजिनिअरिंगचे फक्त इन्स्टिट्यूट पाहिजे. तर हे जे इन्स्टिट्यूट आले तुम्हाला गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज छत्रपती संभाजीनगर तुम्ही जर पाहिलं तर हे सगळे कॉलेज तुम्हाला औरंगाबाद फक्त कुठले दिसायलेत की डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केला औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर तर तुम्हाला तिथलेच कॉलेजेस दिसायले. तुम्ही जर डिस्ट्रिक्ट चेंज केला, समजा जर तुम्ही सातारा डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केला आणि सर्च इन्स्टिट्यूट म्हणलं तर तुम्हाला आता फक्त साताऱ्याचे कॉलेजेस दिसत आहेत. पहा, कराड आहे, त्याच्यानंतर सातारा आहे, कराड आहे, हे सगळे कॉलेजेस तुम्हाला कुठले दिसत आहेत, फलटण आहे, तर फक्त सातारा डिस्ट्रिक्टचे कॉलेजेस दिसत आहेत. म्हणजे तुम्हाला कंप्लीट अगोदर काय करायचं आहे की सगळे ऑप्शन्स सिलेक्ट करायचे आहेत. आता हे जे ऑप्शन्स आहेत ॲड सिलेक्टेड ऑप्शन्स, वरती पण टॅब आहे, खाली पण टॅब आहे. आता तुम्ही जे पण काही कॉलेजेस सिलेक्ट करताय, हे पहा मी आता एक रँडमली सिलेक्ट करतोय. हे कॉलेज ॲड म्हणलं की तुमचे ॲड होऊन जाणार आहेत. इथं ॲड केल्यानंतर तुम्ही जर बघितलं इथं पहा युअर शॉर्टलिस्टेड ऑप्शन्स. ओके, आता हे तर घेतलेले आहेत आपण इन्स्टिट्यूट चॉईस कोड आणि हे तुमचे शॉर्टलिस्ट इथं तयार झालेली. ही शॉर्टलिस्ट जी आहे मित्रांनो, इथं तुम्हाला काय काय दिसतंय आता बघा, इन्स्टिट्यूट कोड आहे, त्यानंतर इन्स्टिट्यूट नेम आहे, युनिव्हर्सिटी नेम आहे, त्यानंतर जे पण SL HU OHU हे सगळे जे आहे ते कॅटेगरायझेशन आहे आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता कोर्स नेम सिव्हिल इंजिनिअरिंग. आता हे जे आहेत ह्याच्यातले पण तुम्हाला ऑप्शन्स चॉईस करून ॲड करू शकतात. राहिलेले कुठले पण ऑप्शन्स तुम्ही जर ॲड सिलेक्टेड ऑप्शन्स म्हणलं तर तुम्हाला हे ऑप्शन्स इथं आलेले दिसतात मित्रांनो. पहा, हे सगळे तुम्हाला शॉर्टलिस्ट केलेले ऑप्शन, तुमची ही कस्टमाइज लिस्ट तयार व्हायला सुरू झाली. आता जर तुम्ही बघितलं तर इथं चॉईस कोड पण आलेत आणि तुम्ही सिलेक्ट केलेलेच कॉलेजेस इथं आलेले असतात. आता तुम्ही बघितलं तर इथं सिव्हिल इंजिनिअरिंगचे कॉलेजेस आहेत, बाकीचे पण जे ब्रँचेस आपण सिलेक्ट करणार आहे ते पण त्याच्यामध्ये ॲड होत जातील. आणि जर मी आता प्रेफरन्स सिलेक्ट करायचं तर पहा चॉईस कोडमध्ये काय होणार आहे, मी जिथं टिक करेल, आता तुम्ही जर बघितलं हे कॉलेजेस आपण काय करतोय की इथं डिलीटचा पण ऑप्शन आहे. जर तुम्हाला 1-2 कॉलेजेस नको असतील तर ह्याला डिलीट पण करू शकता. हे पहा डिलीट सिलेक्टेड ऑप्शन्स, हे कॉलेज जे आहेत ते डिलीट पण झालेले आहेत, म्हणजे पूर्ण एडिटेबल लिस्ट आहे तुमच्याकडे. आता तुम्ही जर पाहिलं तर हे पहा इथं तुमच्याकडे सगळं काय आहे की डिलीट केल्यानंतर जे राहिलेले कॉलेजेस आहेत ते आहेत. ओके, आता ह्याला जर मी तुम्हाला शॉर्टलिस्ट केलं आणि डिलीट केल्यानंतर जे राहिलेले कॉलेजेस एखादं नको असेल तर आपण डिलीट करू शकतो, म्हणजे एडिटेबल आहे. याला सेव्ह अँड प्रोसीड केलं तर हे पुढच्या स्टेपला जाईल. आता काय म्हणते इथं व्ह्यू युअर पर्सनल इन्फॉर्मेशन आणि इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स, सेट प्रेफरन्सेस. जी पुढची स्टेप आहे सेट प्रेफरन्सेस, स्टेप नंबर 2 मध्ये आलो मित्रांनो. इथं बघा आता मी ज्या कॉलेजला 1 नंबरला ठेवायचं म्हणतो, मी जर याला क्लिक केलं तर इथे 1 नंबरचा प्रेफरन्स येतोय. मी जर मला वाटतंय की आता डॉक्टर अशोक गुजर टेक्निकल इन्स्टिट्यूट दौलतराव आहेर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कराड हे मला 2 नंबरला सिलेक्ट करायचं आहे, तर 2 नंबरला टिक करा, इथं आपोआप 2 येऊन जाईल. ओके, या पद्धतीने तुम्ही प्रेफरन्सेस सिलेक्ट करायचे आहेत. यशोदा टेक्निकल कॅम्पस वादे सातारा मला हे 3 नंबरला घ्यायचे, 3 नंबर क्लिक करा. या पद्धतीने तुम्ही काय करू शकता, प्रेफरन्सेस सिलेक्ट करू शकता. तुम्ही जर समजा तुम्हाला वाटतं की यार चुकलंय माझ्याकडून, मला काय करायचं आहे की ह्याला 2 नंबरच्या ऐवजी 1 नंबर करायचं आणि ह्याला 2 नंबर करायचं आहे, म्हणजे 1ला 2 आणि 2ला 1 करायचं आहे, तर तुम्ही काय करा रिसेट माय प्रेफरन्सेस करा, ते निघून जात आहे. म्हणजे एडिटेबल ऑप्शन आहे. परत एकदा तुम्ही चॉईस करू शकता, ह्याला तुम्ही 1 नंबर दिला होता, ह्याला आता 1 नंबर द्या, ह्याला 2 नंबर द्या, ह्याला 3 नंबर द्या. तुम्ही प्रेफरन्सेस सेट करू शकता, तिथं तुम्हाला ऑर्डर दिसेल. आणि तुम्ही जर सेव्ह अँड प्रोसीड केलं मित्रांनो तर तुमच्या लक्षात येईल की तुम्ही ज्या पद्धतीने प्रेफरन्सेस सेट केलेत त्या पद्धतीने तुमची 100% पूर्ण लिस्ट तयार होऊन तुमच्या समोर येते, ज्याला आपण ऑप्शन फॉर्म समरी म्हणूयात. आणि अशा पद्धतीने तुम्हाला तुमचे चॉईस कोड फिलअप करायचे आहेत. शेवटी तुम्ही कन्फर्म युअर ऑप्शन फॉर्म म्हणलं की OTP येईल, OTP द्यायचा आहे आणि तुमचा पूर्ण ऑप्शन फॉर्म जो की रेडी असेल तो तुमच्या समोर दिसेल. त्याची प्रिंटआउट काढून घ्यायचे आणि वेट अँड वॉच फॉर द अलॉटमेंट. अजून 2-3 दिवसामध्ये तुम्हाला कॅप राऊंड फर्स्टसाठी अलॉटमेंट होणार आहे.
आता ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मित्रांनो तुम्ही काळजी कुठली घ्यायची ते सांगतो. काळजी ह्या गोष्टीची घ्यायची की तुम्ही असं रँडमली कॉलेजेस सर्च करत बसायचं नाही. तुमच्याकडं अगोदरच लिस्ट तयार ठेवा. तुमचं पर्सेंटाईल सपोज 66 आहे, तर तुमच्या पर्सेंटाईलच्या कट ऑफनुसार तुम्ही चेकआउट केलेलं पाहिजे की कट ऑफ तुम्हाला मॅच होणारे कॉलेजेस कुठले आहेत महाराष्ट्रातले. त्यानंतर तुम्हाला कोणती ब्रँच पाहिजे, इलेक्ट्रिकल पाहिजे तर 66वर इलेक्ट्रिकलला चांगले बेस्ट इन्स्टिट्यूट महाराष्ट्रातले कुठले आहेत ते अगोदरच सिलेक्ट करा. चॉईस कोड कागदावरती लिहून ठेवा आणि अशी एक 100 कॉलेजेसची लिस्ट म्हणजे काय ब्रँचेस सहित जे बेस्ट कॉलेजेस तुमच्या पर्सेंटेजला मॅच होणार आहे. आता तुम्हाला 66 असेल तर तुम्ही 77पर्यंतचे कॉलेज ॲड करायचे आहेत आणि डाऊनमध्ये पण यायचं आहे, कारण कट ऑफ जर वाढला, कट ऑफ कमी झाला तर आपण +10 -10मध्ये राहायचं. 66 असेल तर 55पर्यंतचे ऑप्शन भरा. ज्या कॉलेजेसचा कट ऑफ 55 आहे, तुम्हाला इलेक्ट्रिकल पाहिजे तर ज्या कॉलेजेसचा कट ऑफ गेल्या वर्षीचा 55 आहे इलेक्ट्रिकलचा, तिथपर्यंत खाली या. जरी तुमचं पर्सेंटाईल 66 असेल तरी 55 ते 75 असं भरा. तुमचं जर 66 असेल तर म्हणजे +10 -10चे जे कॉलेजेस आहेत कट ऑफचे ते भरा, कारण वरचे कॉलेजेस आणखी चांगल्या क्वालिटीचे असतील. कदाचित जर कट ऑफ कमी झाला तुम्हाला आणखी चांगलं कॉलेज मिळू शकते गेल्या वर्षीच्या तुलनेने पण जर कट ऑफ वाढला तर ते डाऊन पण तुम्हाला जावं लागेल. म्हणजे तुमच्या गेल्या वर्षीच्या मॅच होणाऱ्या कॉलेजपेक्षा डाऊनचे पण कॉलेजेस टाकले तर तुम्हाला कॅप राऊंड 1ला कॉलेज मिळेल मित्रांनो. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, पहिल्या कॅप राऊंडलाच 80 ते 90% सीट्स फिल होणार आहेत, कारण सगळी पोरं वेट अँड वॉच भूमिकेवर आहेत आणि खूप दिवस वाट पाहत आहेत. 80% जागा तरी किमान कॅप राऊंड 1मध्ये भरल्या जाणार आहेत. त्यामुळे तुम्हाला कॅप राऊंड 1ला कॉलेज मिळणं गरजेचं आहे. भले ते तुम्हाला कॅप राऊंड 2ला परत ही लिस्ट एडिट करता येते, परत तुम्हाला चेंज करता येतं. कॅप राऊंड 2ला तुम्ही बेटरमेंट करून जाऊ शकता. पुढं काय करायची प्रोसेस ते पण मी सांगणार आहे. बेटरमेंट चार्जेस यावर्षी गव्हर्नमेंटने रिन्यू केलेले होते 1000, 2000, 3000, परंतु गेल्या वर्षी हे चार्जेस 1000च होते आणि अनेक विद्यार्थ्यांनी पालकांनी डिमांड केल्यामुळे परत एकदा स्टेटस कायम ठेवलेले. बेटरमेंट चार्जेस किंवा कॉलेज फ्रीज करण्याचे चार्जेस हे 1000 रुपये कायम झालेले आहेत कुठल्याही राऊंडला. त्यामुळे तो पण तुमचा एक फायदा असणार आहे. बघूया आपण नेक्स्ट स्टेप काय असणार आहे. सो आय होप तुम्हाला ऑप्शन फॉर्म कशा पद्धतीने भरायचा, प्रेफरन्सेस कसे सेट करायचे ते लक्षात आलेलं असेल. फक्त एक आहे, जोपर्यंत तुम्ही स्वतःच्या हाताने लिहिलेली लिस्ट कागदावरती लिहिलेली स्वतः घेऊन बसणार नाही तोपर्यंत इथं स्पीड येणं गरजेचं, म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला स्पीडच येणार नाही. त्यामुळे अगोदर तुमच्याकडे लिस्ट तयार ठेवा आणि नंतर फक्त इथून सिलेक्ट करत चला, ॲड करत चला, शॉर्ट लिस्ट करा. समजा तुम्हाला वाटतंय की मला काय करायचं आहे, पूर्ण लिस्ट डबल भरायची, तर तुम्ही पूर्ण लिस्ट डबल पण रिअरेंज करू शकता. कुठलाही प्रॉब्लेम येत नाही मित्रांनो. जोपर्यंत तुम्ही कन्फर्म युअर ऑप्शन फॉर्म म्हणत नाही शेवटच्या स्टेपला, तोपर्यंत तुम्ही लिस्ट एडिट करू शकता. असं कुठल्याही प्रकारचं घाबरण्याचं कारण नाही की आता माझी लिस्ट आली, मला हे कॉलेज नको होतं, चुकून ॲड झालं. बिलकुल नाही. फक्त शेवटच्या स्टेपकडं फास्टली जाऊ नका. वाट बघा शेवटच्या दिवसापर्यंत. तुम्हाला जर एडिट करायचं असेल थोड्या वेळाने, नंतर ब्रेक घेऊन जेवण केल्यानंतर पुन्हा त्या लिस्टला एडिट करत बसा. अगोदर पेन पेपर घेऊन पेपरवरती तुमची लिस्ट फायनल करा. मग त्याप्रमाणे इथं लिस्ट आली आहे का, तुमची शॉर्ट लिस्ट झाली आहे का, प्रेफरन्स लिस्ट आली आहे का, तुमचं जे ऑप्शन फॉर्म समरी आहे ते तुमच्या कागदावर दिलेल्या लिस्टसारखं आहे का, हे 100% चेक करा आणि त्याच्यानंतरच तुम्ही फॉर्म सबमिट करा असं मी म्हणेन. येते लक्षात. सो तुम्हाला कशा पद्धतीने ऑप्शन फॉर्म भरायचा हे लक्षात आलेलं असेल आत्तापर्यंत. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये.